हॅलो फ्रेंड्स, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन चैतन्यकडून घरी परत आलेला असतो. मग त्याने सायलीला सगळं सांगितलेलं असतं. अर्जुन सायलीला म्हणतो, चैतन्य आणि साक्षीचं रिलेशन मला नाही आवडणार, म्हणूनच त्याने इतके महिने हे माझ्यापासून लपवलं. सायली, तुम्हाला माहीत आहे का, मी आणि चैतन्य लहानपासूनचे मित्र आहोत. आम्ही प्रत्येक गोष्ट एकमेकांना शेअर करत होतो. कधीच आम्ही काही लपवलं नाही. आणि आज या फ्रॉड मुलीमुळे चैतन्य खूपच बदलला आहे. आधीच मी माझा एक मित्र गमावला आहे आणि आता हा चैतन्य. मित्रांनो, अर्जुन खूपच रडत असतो. त्याला हे काही सहन होत नाही. तो म्हणतो, सायली, या मैत्रीचा काय अर्थ राहिला सांगा. चैतन्य फक्त माझा मित्र नाही, तो माझा भाऊ आहे. माझ्या आयुष्यात त्याचं खूप महत्त्वाचं स्थान आहे. मी त्याच्यावर खूप विश्वास ठेवला होता, म्हणूनच आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज फक्त चैतन्याला सांगितलं होतं. सायली म्हणते, शांत व्हा सर. तर अर्जुन म्हणतो, सायली, कुसुमताई तुमच्या खूप जवळची आहे ना, मग तिने तुमचा विश्वासघात केला असता तर तुम्हाला हे सहन झालं असतं का? तर सायली म्हणते, नाही, खूप त्रास झाला असता. तर अर्जुन म्हणतो, हो, मलाही खूप त्रास झालाय, सहनही होत नाही. त्यानं मला साक्षीच्या समोर घरातून जायला सांगितलं. आता इकडे साक्षी हॉलमध्ये येते तेव्हा चैतन्य स्वतःशीच विचार करत बसलेला असतो. त्याला बघून साक्षी मनातल्या मनात म्हणते, तू कितीही रडलास ना तरी मी तुला अर्जुनपासून दूर करणार आहे, तेही कायमचं. नंतर साक्षी चैतन्यजवळ येऊन बसते आणि त्याला म्हणते, काय अवस्था करून घेतली आहेस, आजारी पडशील तू, आणि तुला पाहून मीही आजारी पडेन. प्लीज रडू नको ना चैतन्य. तर चैतन्य तिच्याकडे बघून म्हणतो, मग काय करू मी? दोन चांगल्या मित्रांना एकमेकांच्या मनातलं कळतं असं म्हणतात साक्षी. मग अर्जुनला का दिसत नाही की आपलं प्रेम किती खरं आहे ते? मग साक्षी म्हणते, चैतन्य, अर्जुन तुझा मित्र एक वकील आहे आणि तो त्याच बुद्धीने बघतो. इकडे अर्जुन सायलीला सांगत असतो की आज माझ्यापेक्षा चैतन्याला साक्षीवर जास्त विश्वास आहे. मग सायली म्हणते, सर, मी तुम्हाला रडू नका असं नाही म्हणणार, कारण एकदा का रडून तुम्ही मोकळे झाला ना, मग शांत व्हाल आणि मग या सगळ्यावर मार्ग कसा काढायचा हे तुम्हाला नक्की कळेल. कारण या भांडणामुळे तुम्ही जेवढे अस्वस्थ झालाय ना, तेवढेच अस्वस्थ चैतन्य सरही झाले असतील. मग अर्जुन म्हणतो, आता माझा चैतन्यावर अजिबात विश्वास नाही. मग सायली म्हणते, सर, आता डोक्यात गुंता वाढवू नका, कशाचाही विचार करू नका. तुम्ही हातपाय धुवून या, मी जेवण गरम करते. मग अर्जुन म्हणतो, मला भूक नाही सायली. तर सायली म्हणते, असं नाही करायचे. दुःख, राग कितीही मोठं असलं ना तरी तो अन्नावर नाही काढायचा. तुम्ही रडून रडून तुमची स्वतःची अवस्था कशी करून घेतली बघा ना. तुम्हाला 2 घास तरी खावे लागतील. आता कसलाही विचार करू नका, मी जेवण गरम करून आणते. आता इकडे साक्षी चैतन्याला अर्जुनबद्दल भडकावत असते. ती म्हणते, मी अर्जुनची माफी मागून सांगते की तुमची मैत्री तुटेल. एकदा तरी चैतन्याचं म्हणणं ऐकून घे. मग चैतन्य म्हणतो, नाही साक्षी, यावेळी अर्जुनने तुझा अपमान केला तर मी नाही सहन करू शकणार. तर आता इकडे सायली जेवण गरम करून घेऊन रूममध्ये येते आणि ते अर्जुनला उठवून फ्रेश व्हायला घालवते. इकडे चैतन्य साक्षीला म्हणतो, तू या सगळ्यापासून लांब राहायचं, चल आता झोपायला, हा विषय आता बंद करू. तर साक्षी मान डोलवते आणि हो म्हणते. मग चैतन्य रूममध्ये जातो. साक्षी मनातल्या मनात म्हणते, विषय आत्ता कुठे सुरू झालाय? आता तुमच्यामध्ये एक छोटीशी फट पडली आहे. आता त्याची दरी कशी करते हे बघत राहा. तर इकडे अर्जुन फ्रेश होऊन येतो तेव्हा सायली त्याला जेवण देते आणि नंतर अर्जुन नाही म्हणतो. मग सायली, तुम्हाला खावंच लागेल असं म्हणते. सर, तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. आता मित्रांनो, हे सांगत असताना अर्जुनला घास भरवत असते सायली आणि म्हणते, तुमचा मित्र वाट चुकलाय ना, मग त्याचा हात धरून तुम्ही त्याला योग्य मार्गावर आणलं पाहिजे सर. आता सर, माहीत आहे का, जेव्हा 2 जवळच्या माणसामध्ये गैरसमज होतात त्यावर एकच मार्ग असतो, तो म्हणजे एकमेकांशी बोलणं. सर, आज शब्दाने शब्द वाढला, पण उद्या शांतपणे बोला, म्हणजे यावर मार्ग निघेल. मित्रांनो, सायली बोलत असताना अर्जुन तिच्याकडे बघत असतो आणि सायली त्याला घासही भरवत असते. आता सायली म्हणते, आता सर, जास्त विचार करू नका, नाही तर तुम्हाला त्रास होईल. अर्जुन सायलीला हो म्हणतो. मला भूक नाही असं म्हणतो. मग सायली पाणी देते आणि बाहेर जाते. अर्जुन जाऊन झोपतो, पण त्याला झोप लागत नाही. तो विचार करत बसलेला असतो आणि हे बघून सायली त्याच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते, सर, तुम्ही आता सगळं संपलंय हाच विचार करताय ना, मग तुम्हाला मार्ग कसा सापडेल? सर, मधुभाऊंना जेव्हा जेलमध्ये घेऊन गेले ना, तेव्हा माझीही हीच अवस्था झाली होती. मला वाटलं होतं की आता कसं घडेल, काय होईल,
पण मी मार्ग शोधायची राहिली नाही. तर मग तुम्ही आमची केस घेतली आणि आताही असंच होईल सर. आणि चैतन्य सरांनाही जाणीव होईल की ते चुकीचे वागतायत. मित्रांनो, मग अर्जुन झोपतो. सायली स्वतःशीच बोलत असते. ती म्हणते, चैतन्य सरांना माहीत तरी असेल का की अर्जुन सरांना किती त्रास होतोय ते? देवी आई, हे भांडण आणखीन चिघळू नको, असं सायली म्हणते. आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी रविराज फोनवर गुरुजींशी बोलत असतात. ते प्रियाच्या साखरपुड्याच्या तारखेबद्दल बोलत असतात आणि हे नागराज आणि सुमनही ऐकतात. रविराज प्रियाला म्हणतात, तन्वी बाळा, आपण उद्या संध्याकाळीच तुझा आणि विपुलचा साखरपुडा करूयात, कारण परत 3 महिने मुहूर्त नाही, असं गुरुजी म्हणतायत. आता तू खुश आहेस ना? तर प्रिया मान डोलवते. मग सुमन म्हणते, खुश नसायला काय झालं भाऊजी? मागच्या वेळी स्टडी टूरमुळे साखरपुडा कॅन्सल झाला, तेव्हा ती किती नाराज झाली होती. मग नागराज लगेच म्हणतो, मी काय म्हणतोय, खूप घाई होते, आपण तयारी कशी करायची? इकडे किचनमध्ये सायली आणि कल्पना असतात. त्यावेळी सायलीचं लक्ष सगळं रूमकडेच असतं. मग कल्पना म्हणते, सायली, तुझं लक्ष सारखं खोलीकडे का आहे? तर सायली म्हणते, नाही आई, हे उठले नाहीत ना, म्हणून म्हटलं बघून यावं. मग सायली विमलला सांगते, मी पोह्यांना फोडणी दिली आहे, मी येईपर्यंत जरा लक्ष द्या, असं म्हणून सायली रूमकडे जाते. तर कल्पना विमलला म्हणते, काय चाललंय या सायलीचं? सकाळपासून हिचं लक्ष खोलीकडेच आहे. विमल म्हणते, हो ना, आणि त्यात 3-4 वेळा वर जाऊन आल्या. आता इकडे सायली रूममध्ये आलेली असते. तर अर्जुन अजून झोपलेलाच असतो. हे बघून सायली म्हणते, सरांना उठवू का नाही? नको, रात्री उशिरा झोपले आहेत ना. तर इतक्यात अर्जुन जागा होतो. तेव्हा सायली बघते आणि त्याला म्हणते, आज ऑफिसला घाईत जायचं नाही सर, नाश्ता करून आरामात जायचं. मी तुमच्यासाठी पोहे आणि थालीपीठ केलं आहे. आणि डब्याला काय देऊ? बटाट्याचे पराठे आणि पुलाव देऊ का? म्हणजे कसं पोट भरेल. मग अर्जुन म्हणतो, असं काय करताय मिसेस सायली? तुम्हाला काय वाटतं? ऑफिसला गेल्यानंतर सगळंच नॉर्मल नाही होणार, कारण चैतन्य माझं काहीच ऐकणार नाही. तर सायली म्हणते, तुम्ही तर अशाच सोडली सर. आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा नक्कीच वेगळा असतो. काल तुम्ही दोघेही रागात होता, म्हणून आजही असणार का? तर अर्जुन म्हणतो, तुम्हाला नाही माहीत सायली. तर सायली म्हणते, सर, चैतन्य सर पण असाच विचार करत असतील. ते अगदी नेहमीप्रमाणे बोलतील आणि भेटाल तुम्ही, आणि तुम्ही दोघं मिठीही माराल, मला खात्री आहे. तर अर्जुन म्हणतो, असं नक्की होईल असं वाटते तुम्हाला? तर सायली म्हणते, हो, मला खात्री आहे. तुमची मैत्री खूप घट्ट आहे सर. ती अशी कशी, आणि तेही एका गुन्हेगार मुलीसाठी? तर अर्जुन हे ऐकून सायलीकडे बघतच राहतो. मित्रांनो, आता उद्याच्या भागामध्ये चैतन्य अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेला असतो. चैतन्य अर्जुनला म्हणतो की तू मालक आणि नोकर या नात्याने माझ्याकडे पाहिलंस, नाहीतर मला समजून घेतलं असतंस. आणि चैतन्य अर्जुनला राजीनामा देतो. मित्रांनो, आता उद्याच्या भागामध्ये बघू सायली दोघांनाही कसं समजवते ते. अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.